हे का पेटवतात सांगा बरं जरा. बघा आप्पानी हे काय करताय आप्पा. आणि मित्रांनो, झाडावर बसून जांभळं खाण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. बघा ही जी फास वगैरे लावले हा कुळव आहे, पूर्ण सरजम आहे. सरजम नमस्कार मित्रांनो, मी सकाळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. आणि मित्रांनो, आज आपण भात पेरायला जाणार आहे. खरं तर जिकडं तिकडं आता पावसाचं वातावरण झालंय, मिरुग निघालाय आणि हवा पण जबरदस्त सुटली. मित्रांनो, माझ्या बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल झाडाची पानं वगैरे हलताना. तर आता पावसाच्या वातावरणामुळं आपल्याकडे सर्रास भात शेतीच केली जाते इकडे आदिवासी भागामध्ये. आपण भीमाशंकर पट्ट्यात चिखली गाव आहे माझं, त्या गावात आपण राहतो. तर मित्रांनो, त्या ठिकाणी भात पेरणी बऱ्याच जणांनी भात पेरणी केली आहे. आपल्याला पण आज भात पेरायचं आहे. तर आपण कशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने पेरणार आहे मित्रांनो. आपल्याकडे बैल पण आहेत, तुम्हाला दाखवतो माझ्या बॅक साईडला इकडं. हे बघा, बैलांना चारा वगैरे आपण घातलाय खायला. त्यांचं खाऊन झालं वाटतं, मग निवांत बसले. तर आता त्यांना आपण धरणार आहे कुळव आहे. कुळवाने आपण भात पेरतो. ते कुळवानी भात कशी पेरली जातात, भात पेरल्याच्या नंतर कुळवरनं फिरवतात. तर तो कुळव कसा झुपतात हे पण तुम्हाला दाखवतो. आणि कुळवानी भात पण कसं पेरतात आपल्याकडं ते पण तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. जांभळ्याचं झाड आहे हे, आणि जांभळाच्या झाडाच्या खालीच आपण बैल बांधलेत. चारा बिरा घातला होता आपण, चारा वगैरे खाऊन निवांत बसलेत. त्यांना घेऊन जायचं आपल्याला आता भात पेरायला. आणि तुम्हाला क्लायमेट पण दाखवतो. हे बघा, हे जे क्लायमेट आहे ना, हे पूर्ण पावसाची ढगत, कधीही पाऊस पडू शकतोय. बघा आप्पा परत गवताची पेंडी टाकतायत खायला बैलांना. नंतर पाणी पाजून मित्रांनो आपण घेऊन जाणार आहे भात पेरायसाठी. आणि मित्रांनो, फायनली आपण हे बघा या ठिकाणी रोप बनवलेलो आपल्या शेतामध्ये पेरायलासाठी आलोय. आपण बैल तिकडच बांधलेली आहेत घरी. पहिलं रोपं वगैरे पेरून घेणार आहे आणि नंतर मग बैलांचा आऊत धरून वगैरे पेरून झाल्याच्या नंतर याच्यावर घालायचं आहे कुळव. तर पुढं आपण बघूया ते. आणि मित्रांनो, हे जे रोप बनवले बघा, ब्लॅक दिसत असेल तुम्हाला बॅक साईडला माझ्या या ठिकाणी. बघा आप्पांचं काम चालू आहे, काड्या वगैरे राहिल्यात. तर मित्रांनो, हे काड्या राबाच्यात. राब म्हणजे टणटणीचा जो राब हे असतो झाड, ते टणटणीचे झाड तोडून या ठिकाणी पसरून त्यावर गवर वगैरे टाकला जातो. आणि त्यावर गवत वगैरे किंवा पारचोळा पण, झाडांचा पाला पारचोळा टाकून हे मित्रांनो पेटवलं जाते. हे का पेटवतात सांगा बरं जरा. पेटवल्याने सुपीक येणार नाही म्हणजे हा म्हणजे गवत वगैरे होऊ नये त्यासाठी हे रोप वगैरे पेटवलं जाते आणि व्यवस्थित उगवलं जाते, है की नाही. आपण चांगलं रोप चांगलं येते भाताचं त्याच्यामुळं. आणि आपल्याकडली बहुतेक जमीन आहे ना सुपीक नाही आहे, एवढं पण व्यवस्थित पीक येत नाही आहे जमिनीमध्ये. आणि पूर्ण पावसावर आधारित आपल्याकडली शेती आहे. त्याच्यामुळं मित्रांनो हे असं जाळावंच लागते, भाजावंच लागते. हे भाजल्याच्या नंतर व्यवस्थित असं रोप वगैरे येते. नंतर हे रोप वगैरे पेटवून इकडं पूर्ण खासरं वगैरे आहेत खाली आपली, तिकडे लावलं जाते. तर फर्स्ट तर आपण पेरून घेणार आहे. आपण या ठिकाणी बघा बाचकं वगैरे आपण ठेवले. आपणचं काड्या निसायचं काम चालू आहे, आपण पण त्यांना मदत करू. हे बघा भरपूर अशा काड्या राहिल्यात. हे भाजल्या नव्हत्या, म्हणजे साईडच्या कडेला जास्त राहतात. मध्ये कसं पूर्ण पारचोळ असं म्हणून भाजून जातात आणि साईडला भाजल्या नाही, त्यामुळे हे काढावे लागणार आपल्याला पूर्ण. आणि बघा नाना आलेत आपण भात पेरताना म्हशीकडं. हां बघा इकडं चरतात आपल्या इथून. पूर्ण काड्या वगैरे निसून झाल्यात. आणि हे बघा आपण बाचकं तर सोडले. आणि मित्रांनो, हा जो भात आहे ना, हा तांबडा भात आहे, तांबडा रायबोग. बघा ह्याचा जो भात आहे ना एकदम तांबडा असा लालसर. आणि हा भात आहे ना गिरणीमध्ये भरडल्यानंतर पण थोडासा लालसर राहतो, काय ना लालसर. आणि खायला पण एकदम टेस्टी भात आहे हा. आणि हा शक्यतो आपल्याकडंच पिकतोय, जीर आणि तांबडा. तर आपण या रोपामध्ये असं बघा आपण हे काय करताय आप्पा. देवाला निवड ठेवला का. 5 केली 5. हे बघा देवाला निवड म्हणून कसं ठेवलं त्यांनी साईडला 5. आणि आता पेरायला सुरुवात. हे पहिल्याच रोपामध्ये ठेवले, नंतर हे ठेवणार नाहीत.
हे नंतर पूर्ण बाकीचे इकडे खाली पण आहेत आपली खासरं, त्यात पण पेरायचे. आपस पहिले एकदम साईडनी पेरून घेत आहेत, नंतर मध्यभागी पेरणार आहे. आणि पेरतायत कसं बघा, एकदम हातात धरून. आपणचं इकडे काम चालू आहे. आणि बघा या ठिकाणी इकडनं पण लोक सगळे आवतं घेऊन भात वगैरे पेरायला साठी सगळेजण त्याचं भात पेरायचे कामं चालू आहेत आपलं. आणि हे बघा तांबडा राईभोग कशा प्रकारे मित्रांनो एकदम लालसर असा. आणि हवा पण मित्रांनो खरंच खूप सुटली आहे. आणि एक बघा पूर्ण रोप पण पेरून झालेलं आहे इकडं. आणि अशाच प्रकारे मित्रांनो बाकी जे राहिलेले आपण खालचे सगळे पेरून घेणार आहे आणि नंतर बैल वगैरे घेऊन येऊन नंतर याच्यावर कुळव घालणार आहे. आणि हे पूर्ण पेरून झाले मित्रांनो. आणि आता आपण हे बघा खालच्या खासरामध्ये आलोय. या ठिकाणी पण मस्त पेटवून घेतलेले बघा. ह्याच्यामध्ये कशा गवऱ्याच्या खांड दिसायला लागलेत. ह्याच्यातल्या पण काड्या वगैरे आपल्याला पूर्ण काढून टाकायला लागतील. आणि हे बघा दुसरं पण खासर मित्रांनो आपण पेरायला घेतले, आपण पेरतायत. आणि हे रोप पेरून तर मित्रांनो आपण आलोय. आणि आप्पा बघा बैलांना पाणी घालतायत. बैलांना पाणी घालून झालं, पाणी पेले बैल की त्यांचं आता आपल्याला हौद धरायचं आहे. आणि हे बघा जांभळं खायला आपण चढलोय वरती. खूप सारी जांभळं मित्रांनो वरती पण बघा, इकडं पण, हे पण शेजारी पण. आणि आपणचं काम चालू आहे इकडं बैलांना पाणी घालायचं. हे बघा एकाला तर एक पिलाय पाणी, आता दुसऱ्याला घालतंय. जांभळं बघा कसले खाली पडले जबरदस्त. हौशा. आणि मित्रांनो झाडावर बसून जांभळं खाण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. खूप मस्त वाटतं असं झाडावर बसून जांभळं खायला. जी बघा पूर्ण निळीच झाले. आणि बघा आप्पा चाबूक बघा असं कसलाय, वाजतं का आप्पा? वाजते ना. बघा चाबूक फक्त बैलांना मारायचं नाही मित्रांनो, फक्त आवाज काढायचा मागं चाबकाचा, का बैल पुढं पटपट चालतात काय रे आपण. आणि मित्रांनो आपण ऑलरेडी पहिलंच हे बघा कुळव या ठिकाणी झुपून ठेवला होता. हा बघा ही जी फास वगैरे लावले, हा कुळव आहे. पूर्ण सरजम आहे, सरजम बोलतो आपण. पूर्ण म्हणजे पूर्ण सेटअप आहे त्याचा. आणि पूर्ण झुपून ठेवलेला आहे. आता फक्त बैला आणील आप्पा आणि बांधल. मी तुम्हाला सांगतो हे काय काय आहे ते. हे बघा हे जे मोठं आहे ना हे वालं, हे आहे जुकाड, याला जुकाड बोलतात. हे जे आहे पट्ट्यासारखं हे जोत आहे, जे बैलांच्या गळ्याला लावायला असतं. आता बघूया आपण आहोत बांधतानी, याला हे करताना झुपतानी. आणि हे ना शिवाळे, हे जोत याला अडकवलं जाते. हा कुळवाचा दांडा, हा जो मोठावाला दिसतोय हा जो आहे हा कुळवाचा दांडा आहे. आणि ही जी आहे ना ही साखळी. आता ऑलरेडी आपण ही झुपून ठेवलं आहे ना, तर दाखवलं असतं पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवून देईल मी तुम्हाला काय कुळव कसं झुपतात तो. आता तर तुम्हाला माहिती सांगतो बेसिक. आणि हा बघा हा आहे ना हा कुळव आहे, हा वसू, ही छोटे जे गोल आहे हा वसू आहे. आणि ही कुळवाची फास ही मित्रांनो जमिनीमध्ये आतमध्ये जाते. हे बघा. आणि या ठिकाणी मित्रांनो किती सारी बिया आपण पहिलं पाणी काढलेलं जांभळाचं, त्याच्या बिया सुकायला टाकल्या होत्या. हे काढून ठेवायच्यात आपल्याला नंतर, कारण की याची भुगा करून पावडर करून ठेवायची. आणि इकडे बघा खाली पडलेले सगळे जांभळं आजीने आपल्या पूर्ण वेचून पत्र्यावर टाकलेत. कारण की ह्याचं पण नंतर बिया वाळून आपल्याला होतील. नंतर शेतामध्ये पण बाकीच्या आपण टाकणार आहे, बाकीच्या याची पावडर करणार. एवढी काय गरज पडणार नाही आपल्याला पावडरची. आणि शेतामध्ये टाकल्या तर मस्तपैकी त्या उगवून येतील ती रोपं छोटी छोटी. आणि हे बघा आपणचं बैल सोडायचं काम चालू आहे. आणि आपण हे तोंडाला बैलांच्या बांधले ना, ही मुसकी, जेणेकरून हे काही शेतीबीत खात नाही का बाबा. बैल ताब्यात राहतो, बैल ताब्यात राहतो. खाली लवत नाही का. हां काय असेल खायला तर लगेच खाली वागतात बैल, त्याच्यामुळे हे मुसकी लावतात. कसं काढतो आपण. हां चला आपण झुपून घेऊया. आणि खडी टाकल्यामुळे या ठिकाणी आपल्याला थोडी अडचणच झाली.
रस्त्याची कडे आपल्याच अंगणात आणून टाकली इथं. बघूया आता आपण कसं जुकाट ठेवत आहेत. उचलण्याची पद्धत बघा, टेक्निक बघा. वज होतं पडलं खाली. हो रे, पहिला एका बैलाच्या खांद्यावर ठेवले, मग दुसरा ही खूप अवघड आहे मित्रांनो. मला पण जमत नाही. बैल एकाच्या ठेवायला गेलं का एक साईडला होऊन जातो. आपण बरोबर ऐकतात बैल, त्याच्यामुळं हा बघा टाकलं परत. आणि हे असं करतात बैल. परत एकाच्या ठेवलं की एक साईडला होतो. हो रे, चल या. आपण तरी ठेवून दिलं, मी ठेवायला गेलो ना डायरेक्ट साईडलाच पळतात बैल तर. आणि ही जोतीत बघा, हे जे जुकाड आहे, हे जुकाड पूर्ण बैलांच्या पूर्ण असं मानेवर व्यवस्थित अडकून राहावं त्यासाठी ते जोत पूर्ण गळ्याला हे बघा त्याच्या गळ्यात घातलं जाते. आणि वरती शिवाळ आहे, त्या शिवाळाला अडकवलं जाते. शिवाळाचं काम असते जोत अडकवण्यासाठी होते. इकडे तिकडे ह्याला पण हे बघा, हवा पण खूप सुटली आहे. आणि इकडं आपण भात तर पेरून घेतलं होतं आणि आवत पण आले मित्रांनो आपलं बघा. आपण याला काय म्हणतात हो तुम्ही की बांधले हे अडकाव्यासाठी? घाशा. हा बघा, याला घाशा बोलतात. मग अशी तुम्हाला सांगायचं राहून गेलं. हे अडकाव्याला केले ते कसं काढून घेतात जेणेकरून कुळं खाली घासणार नाही, त्यासाठी घाशा लावतात. बघा कुळव कसा ठेवलाय. आणि वरून आपण रुमना बोलतात मित्रांनो त्याला. ते रुमना नाही आहे सध्या आता जे पकडायला आहे ते. खरं तर रुमना वेगळा असतो थोडासा, वरून दाबायलासाठी, जेणेकरून कुळव आतमध्ये व्यवस्थित घुसेल. आणि हे बघा स्टार्टिंग तर झाली. आपण एक पाय ठेवलाय. आणि एकाच ह्याच्यामध्ये बघा पूर्ण दाणे आतमध्ये गेले तर. आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला पूर्ण घालून घ्यायचं बघा. अंगावर यायचं आपल्या. तर अशाच प्रकारे मित्रांनो पूर्ण कुळव आपल्याला घालून घ्यायचं आहे, कुळवून घ्यायचं आहे हे पूर्ण रोमठा. आणि पूर्ण खालचे पण आहेत तिकडले, ते पण आपण करून घेणार आहे. तर चला मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करूया, पूर्ण करून घेऊया काम आपलं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्याकडं पण पेरणी वगैरे झाली का कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि कुठून तुम्ही व्हिडिओ पाहताय ते पण कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.